आपण बघतो की नाशिक शहराची बकाल अवस्था झालेली आहे। सर्वत्र खड्डेमय असा रस्ता झालेला आहे। आपण जर बघितलं असेल ड्रीम कॅस्टल ते मक्कोला हा जो गावाचा जो रस्ता आहे, या पावसाळ्यामध्ये सुमारे 3दा त्यांनी टेंडर काढलं आणि 3 वेळेस खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। मागे डांबर टाकलं परंतु ते डांबरही वाहून गेलं। त्याच्या आधी JSBने जे मटेरियलनी खड्डे भरण्यास सांगितले, कधी मुरमाने खड्डे भरण्यास सांगितले। आता जर बघितलं असेल तर पुन्हा रिटेंडरिंग करून काहीतरी ह्या महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी कंत्राटदार यांचे केवळ खिसे गरम करण्यासाठी त्यांनी JSB मटेरियलच्या ऐवजी इथे JSBचं काम दिलं आणि त्याच्याऐवजी आपण जर बघितलं असेल तर इथं या भागामध्ये केवळ आणि केवळ मुरुम आणून टाकण्याचं काम त्यांनी लावलेलं आहे। आणि मुरुम टाकत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण मातीच आहे। आपण जर बघितलं तर एक जोरात पाऊस जर झाला तर संपूर्ण माती वाहून जायला पूर्ण खडेवरती येईल। आणि इथे देखील आपण जर बघितलं तर आजूबाजूला चारी मारण्यात आलेली आहे आणि हे चारीमध्ये जर एखादं पडलं किंवा पाणी साचलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे माझी नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा। जो कुंभमेळ्यामध्ये जो रस्ता धरलेला आहे, हा कुंभमेळ्यामध्ये धरलेला रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे। डांबरीकरण नको, तर आमची मागणी ती कॉन्क्रिटीकरणाची राहिलेली आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा। याचं जे आता काम करतात हे काम निकृष्ट दर्जाचं आहे। याची शहर अभियंता आणि जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी लवकरात लवकर याची चौकशी करावी आणि यांचा हे खड्डे तत्काळ लवकरात लवकर भरण्यात यावे, नाहीतर आम्ही इथं उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत।